नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीलाच समीर इथे 10 लाख असं म्हणत की नाही बेडवरच बसतोय आणि आता सीमा त्याला सांगते पुढे काय काय झालंय ते. तुम्ही हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपल्याला शेवटी ना आईची जासूसगिरी बघायला मिळणार आहे. 10 लाखाचा आकडा ऐकल्यानंतर समीर विचारतोय सीमाला, कुठून आणणार आपण पैसे? हे सगळं करण्यापूर्वी एकदाही विचार करावासा नाही वाटला का ग तुला? तर सीमा आज त्याच्या पायाशी बसले चक्क आणि म्हणते, समीर मला कळतंय मी चुकली आहे, मी सॉरी म्हणते ना. सॉरी असं समीर विचारतो. सॉरी अगं काय घाई होती हे सगळं करायची, किंवा काय गरज होती हे सगळं करायची? 10 लाख? तू एक काम कर, तू उठ आत्ता त्यांच्याकडे जा आणि आत्ता 10 लाख रुपये परत मागून घे, मी इथलं सगळं सांभाळतो. सीमा म्हणते, तू समीर तुला काय वाटतं मी 10 लाख रुपये मागितली नसतील का? हे बघ, मी ऑलरेडी ना ते पैसे ना सगळे भरून टाकलेत, आता ते परत मागता येत नाही आहेत. अगं पण हे सगळं जर आईबाबांना कळलं तर काय वाटेल त्यांना? आता समीर विचारतोय सीमाला. आणि बघ समीर पुढे म्हणतो, कळायची वाट कशाला बघायची, आपण सांगूया जर आईबाबांना, असं म्हणून तो बाहेर जात असतो. तर सीमा त्याला धरून आणते. प्लीज आईबाबांना नको सांगूस, प्लीज आईबाबा नको सांगूस, अशी काय रिक्वेस्ट करते. मी करेन काहीतरी मॅनेज, काही करून मी भरून टाकेन ते पैसे. मग समीर विचारतो, कसे? 10,000 नाही 10 लाख रुपये आहेत सीमा, 10 लाख रुपये. मग सीमा म्हणते, मी माझ्या आईकडून उधार पैसे मागते. मग इकडे सीमाला समीर विचारतो, तू काय सांगणार आईला? मग सीमा म्हणते, ते बघेन मी काय ते. मग दुसरा काही पर्याय आहे का आपल्याकडे, असं विचारते ती पुढे. नाहीतर तुझ्या मित्रांकडून किंवा तुझ्या ऑफिसमधून लोन घेऊ शकशील का तू, असं आता सीमा विचारते समीरला इथे. प्लीज काहीतरी कर. आणि आता समीर असा की नाही टेन्शनमध्ये आलाय. आणि मग सीमा पुढे मोठे वाटते, ते हिमेशबाई त्यांच्याकडे माग ना पैसे. आता समीरला धक्का बसला, कारण समीरला आठवते आता, म्हणजे तो आता आठवते की तुला आता या ऑफिसमध्ये यायची गरज नाही असं हिमेशबाईंनी कसं त्याला सांगितलं होतं, कारण तुला मी या कंपनीतूनच काढून टाकलं आहे असं हिमेशबाईंनी सांगितलेलं आठवतं. आणि समीर त्या धक्क्यातच इथे असं बेडवर बसतो आणि तो असं की नाही सुन्न होऊन बसतोय. ते शक्य नाही आहे एवढंच तो इथे म्हणतो. आणि आता सीमा अशी एकदम ठीक आहे असं म्हणते आणि गप्प बसते. आणि मग पुढे म्हणते ती, ठीक आहे मी आईशी बोलते, तू टेन्शन नको घेऊस. मग समीर म्हणतो, टेन्शन येतं सीमा. मग सीमा ओरडून म्हणते, डायरेक्ट विचारते, मग मी तरी काय करू समीर? तुझ्याशी नाही तर कुणाशी बोलणार आहे मी, असं विचारते डायरेक्ट ते समीरला. मग पुढे म्हणते, मी आईला भेटतेच आणि आईशी सगळं बोलते, ती नक्की आपल्याला काही ना काहीतरी इथे मदत करेल असं म्हणून आता तिनं ठरवलंय. आता लगेच बघूया काय होतंय ते. तर इकडे बाबा म्हणतायत, हे बघ शुभा, आपण सीमाची प्रत्येक चूक इकडे माफ करून घेतली आहे, आता बास, इथून पुढे नाही करायची कुठली चूक तिची माफ. आता ती जर चुकली ना तर मी तिला अजिबात माफ करणार नाहीये. तर बाबांचं हे बोलणं ऐकून आई म्हणतात, अहो एवढा टोकाचा विचार का करताय तुम्ही? बाबा म्हणतात, हे बघ, ज्या गोष्टी ढळढळीत डोळ्याने दिसतात ना त्याच्याकडे कानाडोळा करू नकोस, पुढे अवघडच जाईल आपल्याला, किंवा आपल्याला हे सगळं महागात पडेल असं आता बाबांनी सांगितलंय. मग आई म्हणतात, हे बघा असं काही होणार नाहीये, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मग बाबा पुढे म्हणतात, हो आता तू टेन्शन घेत नाहीस म्हटल्यावर मला टेन्शन घ्यायलाच हवं. मग आई म्हणतात, अहो असं काय करता तुम्ही, शांत व्हा, मी बोलते सीमाशी. मग बाबा पुढे म्हणतात, बोलून तरी काय होणार आहे, तिला ना घराविषयी काही वाटत ना घरातल्या माणसांविषयी काही वाटत. बरं आता तुम्ही माझं ऐका, तुम्ही खाली बसा, आधी ती गोळी घ्या आणि बसून पाणी प्या, जरा शांत व्हा, असं आईने आता बाबांना सांगितलंय. आता बाबांनी त्याप्रमाणे ते गोळी वगैरे घेतलेली आहे त्यांची जी काही घ्यायची ते. पण बाबांच्या या सगळ्याचा बोलण्याचा विचार आई मात्र नक्की करतायत. आणि आईनं आता आलंय टेन्शन. बघूया आता पुढे काय काय होतंय ते. तर समीर म्हणतोय, मला वाटतं की आपण आता आईबाबांना सगळं सांगूया असं म्हणून. तर लगेच सीमा म्हणते, नाही समीर प्लीज नको. तर समीर म्हणतो, कधी ना कधी त्यांना आता कळणारच आहे ना, त्यांना समजणारच आहे ना. मग त्याच्यानंतर सीमा म्हणते, मला लाज वाटते रे, तू सांग तुझ्या हातून एखादी चूक झाली असती तर कोणत्या तोंडाने तू आईबापांशी बोलला असतास रे, असं सीमा इथे विचारते रडत. आणि मग समीर आता तिचं हे बोलणं ऐकून इथे म्हणतोय, माझी नोकरी गेली सीमा, त्यांनाच काय तुला सुद्धा सांगायला मी, म्हणजे तुला तरी कुठे सांगता येते मला, असं मनातल्या मनात तो म्हणतो. पण समीर पुढे म्हणतो, पण ते काही असलं ना तर पण चूक
तू केलेली जी काही चूक आहे ना ते खूप महागात पडणार आहे आपल्याला आणि काही झालं तरी ते आई बाबांना सांगायलाच पाहिजे असं म्हणून तो निघून जात असतो. परत सीमा त्याला अडवते आणि म्हणते आई बाबा खूप चिडतील आपल्यावर. मग त्यानंतर समीर म्हणतो चिडतील आपल्यावर पण त्याच्यातनं काही ना काहीतरी मार्ग काढतील यातून. उद्या जर आपण पैसे दिले नाहीत ना तर त्या लोकांनी गुंड घरी पाठवले ना तर काय करणार आहेस तू, ते चालणार आहे का तुला. समीर प्लीज तुला माझी शपथ आहे म्हणते सीमा आता इथे. आणि म्हणते हे बघ आता आपला प्रॉब्लेम ना हा मी क्रिएट केला आता हा प्रॉब्लेम, तर तो ना मी आणि तू आणि मीच मिळून सॉल्व्ह करूया ना प्लीज असं म्हणून तिथे रिक्वेस्ट करते. पटतंय ना तुला मी काय म्हणते ते, उगाचच आईबाबांना कशाला आपल्यामुळे कशाला त्रास द्यायचा असं म्हणून आता म्हणते. आणि हे बघ मी ना माझ्या आईशी बोलते, ती मला नक्की आपल्याला मदत करेल आणि असा आता तिला विश्वास वाटतोय. मग त्याच्यात समीर म्हणतो हे जे काही तू केलेस ना सीमा ते खरंच खूप चुकीचं आहे, खूप चुकीचं वागलेस तू. मग सीमा म्हणते मला मान्य आहे, मला माहिती आहे खूप मोठी चूक केली आहे, पण प्लीज तू कोणालाही सांगू नकोस ना रे. नाही सांगणार ना तुला माझी शपथ आहे असं सारखी ती म्हणते इथे. आणि हात जोडते कधी ना ते सीमा समीर समोर, प्लीज समीर असं आणि वरती म्हणते. आणि समीर सुद्धा इथे हताश होऊन तिच्याकडे काही न बोलता असं की नाही बेडवर बसतोय. तिचा हात जो काही आहे तो जोडला तो खाली करतो, तो हात तिचा हातात फक्त धरतो 2 सेकंद आणि असा बेडवर सुन्न होऊन बसतो. आणि मग सीमाला आपल्या आठवतं की समीरसुद्धा काहीतरी सांगणार होता. मग त्याच्यानंतर ती म्हणते की बरं तू काहीतरी सांगणार होतास ना मला असं म्हणून विचारते. मग आता समीर पुढे म्हणतो काय सांगू मी तुला, तू स्वतःच इतके घोळ करून ठेवलेस आणि आता तुला हे कळलं तर म्हणजे अवघडच आहे असं म्हणते. नकोच ते, त्यामुळे तो काही सांगत नाही. आणि आता सीमा एकटी पाणी भरतीये किचनमध्ये जाऊन, विचार करते की काय करता येईल या गोष्टीचा. 10 लाख एवढी मोठी रक्कम कुठून जमा करायची, कोण देऊ शकेल. आता ह्या विचारात असताना आई येत आहे तिकडनं आणि तिच्या डोक्यात आईच्या मनात आलंय सीमा अजून जागी, नक्की काहीतरी झालंय, ती अजून काही सांगत नाहीये. मग ते हाक मारतात सीमा काय ग झोपली नाहीस अजून. मग सीमा म्हणते आत्ता जातच होते झोपायला. मग आई तिला थांबवतात आणि असं तू काही लपवत नाही आहेस ना आमच्यापासून असं विचारतात. मग सीमा म्हणते की नाही काही नाही आणि अशी नजर चोरत असते ती. आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात नाही आल्यापासून मी बघते तू अस्वस्थ आहेस म्हणून मी इथे विचारते तुला. हे बघ सीमा तुझ्या मनात जे काही असेल, जर काही असेल तर बोल आणि मोकळी हो. मग सीमा म्हणते आई अवघं तसं काही नाही आहे. मग पुढे जाताना आई परत तिला अडवतात, म्हणते मग नजर का चोरतेस अशी आमच्यापासून. आता सीमा परत असं डोळे मोठे करून आईकडे बघते आणि सीमाला परत त्या म्हणतात सीमा जे काही असेल ते माझ्याशी तू बोलू शकतेस असं विश्वास दाखवतायत त्या. मग सीमा म्हणते आई अहो खरंच काही नाही आहे, ते जरा काय ना ऑफिसमध्ये जरासं टेन्शन आहे असं ती म्हणते, बाकी काही नाही असं म्हणते. आणि मग आई असे मांजरीसारखे डोळे करून बघतायत तिच्याकडे आणि सीमा छान हसून अशी निघून जाते. आणि मग ती गेल्यानंतर आई म्हणतात काहीतरी आहे हे नक्की, तू सांगणार नशील तर मलाच ते शोधून काढायला हवं. आता आईचा जासूस मोड इथे ऑन झालेला आहे, बघूया आई शोधून काढतात का. तर सकाळ झाली आहे, स्वीटी इथे देवाची पूजा वगैरे करते, छान नमस्कार करते. आई तिकडनं येत आहेत आणि स्वीटीला बघून म्हणतात अरे वा धाकट्या सुनबाई आज सकाळी सकाळी एकदम देवपूजा. मग स्वीटी म्हणते आई आप तो मुझे कुछ करने नहीं देती, इसलिए मैंने सोचा पूजा कर लूँगी, चालेल ना. मग आई म्हणतात चालेल. आणि मग स्वीटी एक कर म्हणून सांगतात, तर स्वीटी धूप दाखवत असते. मग त्याच्यानंतर आई म्हणतात 1 मिनिट बाळा मी तुला दाखवू का. हे ना असं हातात घ्यायचं, असं देवासमोर उभं राहायचं आणि असं करायचं, म्हणजे धूप तो देवाला छान पोचतो आणि सगळीकडे पोचतो. हे घे पूजा झाली असेल तर घरात सगळीकडे असा धूप फिरव. मग ऐसे म्हणून स्वीटी विचारते. मग आई म्हणतात मी चहा करते तोपर्यंत. आणि आता स्वीटी बाहेर इथे धूप दाखवायला गेली आहे, देवाला धूप दाखवून झालाय आणि आता स्वीटी बाहेर गेली आहे. त्याच्यानंतर आई चहा करायला जातात. तोपर्यंत सीमा येते तिकडनं फोनवर बोलत, नाही इथे नको, तू एक काम कर ना, तुझ्या घराजवळचा कॅफे आहे ना तिकडे ये आणि ह्या दोघींचं लक्ष नाही आहे. म्हणजे आई आपल्या बरोबर येत आहेत, सीमाचं लक्ष नाही आणि दोघींचा धक्का लागून ते चहाचा ट्रे कप सगळं खाली पडतं इथे आणि दाणकन आवाज येतोय. मग भाजलं का तुला असं विचारतात आई प्रेमाने. मग सीमा गप्प कशाला बसेल, आई अहो काय केलं तुम्ही, माझा ड्रेस खराब झाला, मला भाजला असतो तर, असं उलटच प्रश्न विचारते इथे आईला. आणि मग तिथे स्वीटी हे गप्प कशाला बसेल, ती म्हणते भाभी आपका ध्यान नहीं था ना, मग आप आई पे गुस्सा क्यों हो रही है. आता सीमा ती गप्प कशाला बसेल स्वीटीला विचारते, तुला कोणी सांगितलं मध्ये मध्ये करायला, मध्ये मध्ये बोलायला, उगाच पुढे करत बसायचं ना असं. आणि ओरडते आणि उठते, हे बघ या घरात तू नवीन आहेस आणि मी तुझी मोठी जाऊ आहे,
कोण आहे? मी तुझी मोठी जाऊ आहे असं म्हणून परत सीमा सांगते. त्यामुळे माझ्या नादी लागायचं नाही हा असं म्हणते आणि स्वीटीकडे मान खाली घालून बसले. आणि मग आई म्हणतात, सीमा अगं काय बोलतेस तिला, जरा शांत हो आणि सकाळी सकाळी असं जरा चिडू नये. असं सकाळचा आपला जो मूड असतो ना त्याच्यावर अख्ख्या दिवसभराचा मूड ठरत असतो, त्यामुळे जरा शांत राहा. मग आता सीमा आईला पण इथे बोलते. आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात, मी चहाचा ट्रे घेऊन येत होते, तुझं फोनमध्ये लक्ष होतं त्यामुळं आपण धडकलो. मग त्याच्यानंतर सीमा म्हणते, हो का, या घरात काही झालं ना तरी चूक फक्त माझीच असते. आता चिडूनच बोलते अजूनही ती आणि निघून जाते. आणि मग त्याच्यानंतर स्वीटी भाभी असं म्हणते आणि मग आईना म्हणते, भाभी को क्या हुआ आहे? मग आई म्हणतात, काही नाही, ऑफिसमध्ये टेन्शन आहे बहुतेक म्हणून झालं. मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते, हां लेकिन वो तो ऑफिसमध्ये ना, घर पे क्यों मूड खराब करी असं इथे विचारते. आणि त्याच्यानंतर स्वीटीच्या एकदम लक्षात येतं आणि म्हणते, आई म्हणजे कोई और प्रॉब्लेम तो नाही आहे ना? मग त्याच्यानंतर स्वीटी बाळा तू इकडे ये, काम घे, इकडनं सावकाश ये, इकडे लक्ष देऊ नकोस. आणि मग ते सगळं साफ करायला लावतात आणि आई म्हणतात, तो प्रॉब्लेम मी शोधणार आहे. तर इकडे समीर अजून बागकाम करतोय, ऑफिसला जायच्या तयारीत नाही आहे तो अजून. आणि आता बाबा येत आहेत तिकडनं समीरशी बोलायला, म्हणतात, ओ माळी बुवा त्याच्यातलं पाणी संपलंय. बाबा विचारतात समीरला, काय रे आज अचानक बागकामाचा मूड? मग समीर म्हणतो, बागेत जरा छान वाटतं, मोकळं आहे. मग बाबा म्हणतात, ते सगळं ठीक आहे, आज ऑफिसला जायचं आहे ना? पण नाही, एरवी तुमची सकाळी घाई असते म्हणून विचारलं, का सुट्टी आहे आज? मग समीर म्हणतो, नाही ऑफिसला जायचं आहे ना. मग बाबा म्हणतो, अरे पण चल आटप लवकर, वाजले किती, नाही तर कायमची सुट्टी देतील तुला असं बाबा चेष्टेत म्हणतात. आणि समीर गप्पच होतो इथे. आणि मग म्हणतो, बाबा कसं सांगू तुम्हाला की ऑफिसला खरंच कॉमेंटची म्हणजे ऑफिसनं मला कायमची खरंच सुट्टी दिली आहे. मग परत तो आपल्या विचारात हरवल्यानंतर बाबा म्हणतात, काय रे समीर काय झालं? समीर म्हणतो, नाही मी निघतोच आहे बाबा. मग बाबा विचारतात, ठीक आहे ना? मग त्याच्यानंतर थांबवतात परत, समीर अरे हे बघ, तुला मला काहीतरी सांगायचं आहे का? सगळं ठीक आहे ना? काही झालं आहे का? समीर म्हणतो की हो सगळं ठीक आहे. समीर विचार करतो इथे मी आई बाबांना सांगू का असं म्हणून, पण त्याच्यानंतर तो नाही म्हणून सांगतो. तरी पण बाबा विचारतात, नक्की ना, सगळं ठीक आहे ना, नाही बोलायचं आहे ना तुला? मग त्याच्यानंतर समीर म्हणतो, नाही बाबा मला उशीर होतोय, मी निघतो असं म्हणून तो आतमध्ये जातो. तोपर्यंत इकडे आई येतात आणि डबा देतात त्याला. तर बाबा म्हणतात, याच्याही चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय, काय चाललंय या घरात असा विचार इथे बाबांच्या मनात चालू आहे. समीर विचारतो, डबा कशाला? मग आई म्हणतात, ऑफिसला नाही का जायचं आहे? आणि हे काय आज उशिरा जायचं आहे का तुला? मग समीर म्हणतो, उशिरा? आणि गप्पच होतो. आई कुठल्या तोंडानं सांगू गं तुला, माझी नोकरी गेली असं मनातल्या मनात बोलत असतो. मग त्याच्यानंतर आई म्हणतात, काय रे समीर तू कुठे हरवलायस? काही हवंय का तुला? काय रे बरं वाटत नाही आहे का? चहा करून देऊ का मी तुला आलं घालून गरम गरम? मग त्याच्यानंतर आई नको आई असं म्हणतो. आणि मग आई परत म्हणतात, सीमाची वाट बघतोयस का? अरे काय झालं? सकाळी सकाळी ना घाईगडीत ना माझ्या गडबडीत ना तिच्या म्हणजे माझ्या हातून तिच्या कपड्यांवर चहा सांडला, पण त्यामुळे तिला उशीर झाला. नाही चूक माझीच होती. मग त्याच्यानंतर समीर म्हणतो, तुझी छोटीशी चूक तुला मोठी वाटते, पण तुला कल्पना नाही आहे की सीमाने किती मोठा गुन्हा केलाय ते. आणि कितीही सांगावंसं वाटलं तरी मी तुला हे सांगू शकत नाही आहे, तुला ना तिच्याबद्दल माझ्या नोकरीबद्दल. असं कसं सांगू तुला? एवढा मोठा धक्का सहन नाही होणार आहे तुला असं म्हणून तो इथे म्हणतोय. आणि आई त्याच्याकडे बघतच राहिलेत. समीर हे बघ काय रे, काही कालपासून बघते तू आणि सीमा खूप अस्वस्थ आहात, काही प्रॉब्लेम झालाय का? भांडलायत का तुम्ही दोघं असं विचारतात पुढे आई. आणि पुढे असं म्हणतात, जे काही असेल ते सांगत जा, मोकळेपणाने बोलत जा. हे बघ समीर, आई आहे मी तुझी, आईशी बोललं ना की मन मोकळं होतं, काहीतरी मार्ग काढता येईल त्या गोष्टीवर. आणि आता आपली माणसं जवळ असताना काय एकटेपणाने सगळं सहन करायचं असं सगळं आई म्हणत असतात तोपर्यंत. आणि सीमा येतेच. आई आता सीमा आले म्हटल्यानंतर विषय तिथेच थांबतो. आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते, आई सॉरी, मगाशी मी तुम्हाला खूप ओरडून बोलले, चूक झाली माझी. मग त्याच्यानंतर आई म्हणतात, अगं काही हरकत नाही गं, आता ऑफिसला जाताना मात्र दोघंही हसऱ्यात तो चेहऱ्याने जा. काय रे असं विचारतात. मग सीमा इथे म्हणते, तू निघालायस का रे? मग तो म्हणतो की हो. मग सीमा पुढे म्हणते, आपण एकत्र जाऊयात, मला आईच्या ना घराजवळच्या कॅफेमध्ये सोडशील का? तिथून पुढे जा तू, मग तू जा तू असं आता सीमाने सांगितलंय. ती चल निघूया म्हणून आता सीमा समीरला घेऊन गेले. तर आई आता बहुतेक काहीतरी विचार करतायत जासूसगिरी करण्याचा, नेमका काय येतो विचार आपण बघूया.
तर इकडे स्वीटी आणि शमिका दोघी किचनमध्ये आहेत आणि दोघींचा इकडे स्वयंपाक करायचं चालू आहे। मग स्वीटी इथे शमिकाला दाखवते, ये देखो इतने ठीक रहेंगे। मग शमिका सांगते अजून थोडेसे घे, ये देखो इतने लू। असं चाललंय ह्या दोघींचं। आणि मग आई येतात, अरे वा 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 काय चाललंय, आमची नवीन नवरी ही किचनमध्ये। मग त्याच्यानंतर शमिका म्हणते, मावशी मी पण आहे। आणि मग काय बेत काय दोघींचा, मग आज आम्ही दोघी मिळून सगळा स्वयंपाक करणार आहे असं ते शमिका सांगते। आणि मग त्याच्यानंतर हे बघ आम्ही नाश्त्याची तयारी पण करतोय, नाश्त्याला गरम गरम पोहे आहेत वाटतं आज असं म्हणून। मग आणि मेन्यू काय याचा जेवणाचा, आज मुझे शमिका ढोकला बना कैसे वो सिखाने वाली असं स्वीटी म्हणते। मग आई म्हणतात, हो शमू असं म्हणून शमिकाकडे बघतात, म्हणतात अगं मला खरंच माहिती नव्हतं तुला एवढी स्वयंपाकाची आवड आहे ते। मग शमिका म्हणते, हां मला सगळं काही नाही येत करता, पण मला ना फक्त स्पेशल डिशेस बनवायला ना खूप आवडतात, हे पोळी भाजी वगैरे मला नाही जमत। मग आई हसतात फक्त। मग स्वीटी म्हणते, डोंट वरी मैं बना दूंगी असं म्हणून। मग त्याच्यानंतर आई म्हणतात, छान मस्त जोडी जमली तुम्हा दोघींची, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं म्हटलं तर दोघी बघायला लागतात। आणि हे काय आहे, मग त्याच्यानंतर आई म्हणतात, हे बघ म्हणजे कसं एकमेकांना मदत केली ना की घरातली कामं कशी पटापट होतात आणि कुणा एकावर भार पडत नाही असं म्हणून सांगतात। तुम्हा आजकालच्या मुलींचं ना मला हे खूप आवडतं, तुम्ही फक्त चूल आणि मूल करत नाही, बाहेर पडता, नोकरी करता, व्यवसाय करता, पैसे कमवता, शिक्षणाचा छान उपयोग करून घेता, असंच असलं पाहिजे, असंच करता आलं पाहिजे। आणि मग पुढे स्वीटीला हाक मारून सांगतात, स्वीटी हे बघ नाही तू स्वयंपाक शिक, ते महत्त्वाचं आहे, तो आलाच पाहिजे, पण तेवढ्यावरती थांबवायचं नाही हा बाळा। आधी कशी तू नोकरी करत होतीस तशी कुठेतरी इथे तू चांगली नोकरी शोध, मुलींनी ना या बाबतीत स्वावलंबी झालंच पाहिजे हां असं पुढे सांगतात। आणि मग त्याच्यात स्वीटी म्हणते, हां आई मकरन भी मुझे यही कहता है। मग आई म्हणतात, हो बरोबर आहे मकरांचं, काहीतरी करायलाच पाहिजे तुला। आपली सीमा बघ कशी किती छान नोकरी करते, केवढ्या मोठ्या कंपनीत, केवढ्या मोठ्या चांगल्या हुद्द्यावर आहे ती। आणि तुला माहिती आहे का शमू, सीमा बहिणीला ना आत्ताच एम्प्लॉई ऑफ द क्वार्टरचा अवॉर्ड मिळालं होतं। मग त्याच्यात ओ ग्रेट किती भारी असं शमिका म्हणते। आणि मग त्याच्यानंतर आई पुढे म्हणतात, आपली मितू पण बघ ना किती छान आपल्या शिक्षणाचा वापर करते, फायदा करून घेते, तिचा स्वतःचा असा व्यवसाय आहे इन्व्हेस्टमेंटचा। स्वीटी तू सुद्धा काहीतरी कर, स्वतःचं करिअर कर चांगलं आणि अगदी काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी असा धीर देतात। मग स्वीटी म्हणते, जी आई असं। आणि मग त्याच्यानंतर शिमू पण म्हणते, येस वहिनी बी इंडिपेंडंट असं म्हणते। आणि मग ओके बॉस असं स्वीटी म्हणते। खरंच आईंचे किती छान विचार आहेत ना, आणि असे सपोर्ट करणारी माणसं प्रत्येकाच्या घराघरात असते तर किती बरं झालं असतं असं आपण म्हणूया। असं या निमित्ताने अजून एक चांगला पॉझिटिव्ह विचार आपल्याला मिळाला इथे। तर आई पुढे म्हणतात, तुम्ही तुमचं चालू द्या, मी जरा देवळात जाऊन येते असं ताईने सांगितलं आणि काकांना सांग असं। तर समीर इकडे बघा विचार करत चाललाय अजून रस्त्यातून, काय झालंय माझ्या आयुष्याचं, हातातली नोकरी गेली आहे, ते घरी सांगायची सोय नाही आहे आणि नोकरीसाठी बाहेर पडावं, घराबाहेर पडावं तर हातात नोकरी नाही, आता कुठे जायची सोयच नाही असं तो म्हणतोय। सीमाने सुद्धा एवढा मोठा गोळ घालून ठेवलाय की काय करायचं, 10 लाख रुपये असं तो विचार करतोय। इतक्या मोठ्या रकमेचं कर्ज म्हणजे नेमकं काय, म्हणजे काही चेष्टा वाटली का हिला। आता सीमाने नेमकं काय सांगितलंय देव जाणे, ती कर्ज म्हणतोय समीर। तर बघू इकडे तर सीमाची आई इथे गाडीजवळ वाट बघत उभी आहे, सीमा येते तिकडनं, सीमा आल्या आल्या इथे आई विचारते, काय हे अगं केवढा उशीर, किती वेळ उभी राहिली आहे मी, किती वाट बघते तुझी, मला इथे कशाला बोलवलंयस तू। सीमा म्हणते, आई हे बघ माझा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय। मग आई म्हणतात, प्रॉब्लेम काय झालं सीमा, मला सांग काय झालं। मग त्याच्यात सीमा म्हणते, मला कसं सांगू तेच कळत नाहीये। हे बघ सीमा तू माझं आता टेन्शन वाढवते, सांग बघू काय झालं ते। आणि मग सीमा जो काही घडलेला प्रकार आहे तो सांगते असं म्हणजे पुढे ओढून घेऊन। आणि नारदा बिल्डरनं जे काही बोलणं सांगितलेलं असतं, 10 डुप्लिकेट पेपर्स आहेत, ते पैसे परत द्यायचे, पेपर्स द्यायचे की जेलमध्ये जायचं हे आता तुम्हीच डिसाईड करा असं वगैरे सगळं सांगितलेलं। मग ती म्हणते सीमा, त्या पेपर्सच्या बदल्यात मी 10 लाख रुपये घेतलेत मी नारदा बिल्डरकडून आणि ते सगळे पैसे मी युरोप ट्रिपसाठी भरले सुद्धा असं म्हणते। आणि मग आई आता तोंडाला हात लावतात। मग सीमा म्हणते, मला काही माहिती नव्हतं हे असं होणार आहे, आता ते म्हणतात की ते पेपर डुप्लिकेट आहेत। आई म्हणतात, एवढी कसली घाई झाली होती तुला, सीमाची आई म्हणते। आणि मग त्याच्यानंतर सीमा छोड म्हणतात, आता तू मलाच
बोलणार आहेस का? तुला माहिती आहे ना मला युरोप बघायची किती इच्छा होती माझी. मला वाटलं पैसे मिळाले तर म्हणून भरून टाकावेत. अगं पुढचा माणसा काही विचार कधी करायला शिकणार आहे सीमा तू, असं म्हणून इथे आई परत ओरडते तिला सीमाची. आणि मग पुढे म्हणते घरच्यांनाही सांगितलं नशीलच तू. मग सीमा म्हणते अगं मला वाटलं सांगावं नंतर, ट्रिपच्या आधी सांगावं, पण आई आता त्यांना कळणार आणि मला खूप भीती वाटते ग, असं सीमा म्हणते. मला सुचत नाहीये मी काय करू. आई 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 प्लीज तू मदत कर ना मला, तूच हेल्प करू शकतेस प्लीज. मग त्याच्यानंतर सीमाची आई म्हणते केली असती ग, पण तुला माहिती आहे ना बाबांच्या ट्रीटमेंटसाठी किती खर्च झाला तो. मग सीमा म्हणते अगं मी तरी कुठून आलो मग. आणि मग आई म्हणते तू माझ्यावर का चिडतेस, हे बघ पैसे तू घेतलेस, टूरला पैसे परस्पर तू भरलेस, हे सगळं करायच्या आधी एकदा तरी मला विचारलंस का तू? सगळे निर्णय तुझे तू स्वतःचे स्वतः घेतलेस. मग सीमा म्हणते अगं आई मला तरी कोण आहे तुझ्याशिवाय, कोण मला मदत करणार, मी कोणाकडे पैसे मागू. मग त्याच्यानंतर आता आई म्हणतात, म्हणजे आई बघते बरं का सीमाची तिची नाटकं जी काही चालली ती जी काही बोलते ती, आणि मग एक करू शकतेस तू असं म्हणून सांगतात. आता तुझ्या सासू सासऱ्यांशी बोल, ते यातनं काहीतरी मार्ग काढतील असं म्हणून आता सांगतात. म्हणजे कसं आहे तूही किल्लेदार तेही किल्लेदार असं म्हणते. मग आई सीमा म्हणते काय बोलतेस तू आई. मग सीमाची आई म्हणते खरं तेच बोलतेय, मुलीचं एकदा लग्न झालं ती सासरी गेली, आता तेच तिचं घर, आता तेच तुला मदत करतील बेस असं म्हणते. आणि अक्षरशः सीमाची आई निघून जाते तिकडनं आणि सीमा आई आई करत मागणं तिच्या पळते, पण काही फायदा नाही. आणि हे सगळा प्रकार जो काही आहे तो इकडे शुभाने बघितला आहे. तर आता शुभाची जासूसगिरी ऑन झालेली आहे. उद्याचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अजिबात विसरू नका. आणि रिव्ह्यू शेवटपर्यंत बघत राहा आणि छान छान कमेंट्स, मला मोटिवेशन मिळेल. आता आईनी डायरेक्ट त्या नारडा विडलाला सांगितलंय मी सुद्धा तुमच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करेन, माझा काय संबंध वगैरे असं चाललंय. आणि सीमाचा चेहरा बघा आईंकडे कशी बघते ते. आता नेमकं काय काय घडणार, सीमानं खोटी स्टोरी सांगितली खरी स्टोरी सांगितली आणि नेमकं जेलमध्ये कोण जाणार ते जाणून घेऊया. त्याच्यासाठी बघत राहा आई बाबा रिटायर.